या वेळेला मात्र पहिली धाव येताना आपल्याला बघायला मिळते या इनिंग मधली. 60 धावांच्या पाठलाग फलंदाज मैदानावर दाखल झालाय. पहिला चेंडू या वेळेला लोअर फुल टॉस आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या औपचारिकता मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर शिल्लक स्कोर कार्ड वरती आहेत. आणि या वेळेला मात्र हा षटकार पाहायला मिळेल. असं बघायला गेलं तर या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उरलेल्या 6 चेंडूंमध्ये अजून 40 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. 21 धावा झाल्यात म्हणजे अजून 39 धावांची आवश्यकता असणार आहे. चला विकेट नंबर 2 वरती करंट फ्रेंड्स सुरेश बिजुकी मध्ये जर आणि तरला अधिक महत्व नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आता लढण्याचा इरादा आहे दोन्ही फलंदाजांचा. एका बाजूला आपण मोपली स्वामी चांगली फाईट करतोय, एक हाती किल्ला लढवतोय. त्याच्या बाजूचे फलंदाज जे आहेत ते मात्र मागोमाग आउट होऊन माघारी परतलेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर क्लेटस सर फिल्डिंग लावताना आपल्याला बघायला मिळाली. यावेळेला सुद्धा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग केली आहे. मगासपासून जर मोपलीला स्ट्राईक जास्त प्रमाणात मिळाली असती तर मला वाटतं या मॅचचं समीकरण काहीसं वेगळं असू शकलं असतं. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. चौकारासोबत या सामन्याची होईल समाप्ती. परंतु हा सामना जो आहे तो पार्ले पलटन्सने जिंकलेला आहे.